आज जे महिलेचा निर्गुण हत्या झालेली आहे, हत्याच म्हणावी लागेल ती. त्या हॉस्पिटलमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी येतात का जीव घेण्यासाठी येतात हे कळत नाहीये. या हॉस्पिटलने ज्या महिलेचा जो निर्गुण खून केलाय त्याबद्दल धिक्कार करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केले. आमची मागणी हीच आहे की हॉस्पिटलला टाळा लागला पाहिजे ना, हॉस्पिटल भुईसपाट झालं पाहिजे जेणेकरून लोकांचे भविष्यात हानी झाली नाही पाहिजे. आम्हाला माहितीप्रमाणे या हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान योजना ही चालू नाहीये, कोणतीच योजनेचा पुरेपूर उपयोग केला जात नाहीये. फक्त पैसे कमवणे हा धंदा या हॉस्पिटलचा आहे. लता दिदींच्या नावाखाली हॉस्पिटल पवार साहेबांनी ज्यावेळेस जागा दिली होती त्यावेळेस लता दिदींच्या नावाखाली हॉस्पिटल चांगलं जोमात होतं, पण आता त्यांचे कुटुंबातील काही सदस्य फक्त पैसा कमवण्यासाठी या हॉस्पिटलचा उपयोग करत आहे. सरकारने पर्यंतचा खूप टॅक्स 25 कोटी रुपये काहीतरी टॅक्स पण राहिलेला आहे आणि सरकारने जागा दिल्यानंतर त्यांनी सरकारी योजना म्हणून लोकांची सेवा करण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये त्या योजना चालू केल्या पाहिजे, पण त्या योजना चालू करत